नमस्कार सर्वांना. तर मी आशा माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आशा करते सर्वजण स्वस्त असतात, मस्त असतात, मजेत असतात. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. तर नाश्त्यासाठी मॅगी बनवत होते, परत स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता. तर आपण काय करतो भोळेपणामध्ये, समजा कुठे जॉब करत असलो, प्रत्येक लेडीजनी जेव्हा बाहेर पडते तेव्हा सगळ्यांना सगळं सांगत बसायचं नाही. त्यामध्ये काय होतं, तुमचंच नुकसान होतं. आपण काय करतो, थोडीशी मैत्री झाली की भोळेपणामध्ये सगळं सांगून टाकतो. याचाच लोक फायदा घेतात. बऱ्याच जणांना अनुभव पण आला असेल. तुम्ही सांगणं बंद करा. तुमचं जे आयुष्य आहे ते प्रायव्हेट ठेवा, नाही तर नुकसान तुमचंच होतं. आपलं आयुष्य सगळ्यांना सांगत फिरायची गरज नसते, कारण की प्रत्येक यश, प्रत्येक प्लॅन, प्रत्येक नातं सगळ्यांना माहीत असायलाच हवं असं नाही. तुमचं यश सगळ्यांना सांगितलं की कौतुकापेक्षा लोक त्याचा मजाक उडवतात. तुमचे प्लॅन आधीच जाहीर केले तर लोकांची शंका सुरू होतात. नात्याबद्दल जास्त बोललं की बाहेरचे मतप्रवाह त्यात मिसळतात. एक साधा नियम लक्षात ठेवा, मोठ्या गोष्टी शांतपणे वाढतात. झाडाची मुळे कधी दिसतात का? नाही ना, पण तीच मुळे संपूर्ण झाडाला आधार देतात. तसंच आयुष्यातल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टी, त्यांना प्रेक्षक नको असतात, त्यांना संरक्षण हवं असतं. हे लपवणं नाही, तर हे स्वतःचं आपल्या स्वप्नाचं रक्षण करणं आहे. कधी शांत राहणं म्हणजे हार नाही, तर तुमची सगळ्यात मोठी ताकद असते. सर्वात मौल्यवान गोष्टींच्या लोकांना सांगायची गरज नसते, त्यांना संरक्षणाची गरज असते. तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो? कमेंट करून नक्की सांगा. कारण आपल्या भोळेपणाचा लोक फायदा घेतात. लेडीज असो, कोणी असो, घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या घरातल्या गोष्टी घरातच ठेवल्या पाहिजेत. आपल्यासंग कोणी थोडंसं गोड बोललं, थोडी आपुलकी दाखवली तर आपण लगेच त्यांना सगळं सांगून टाकतो. याचा समोरची व्यक्ती फायदा घेतात. मला याचा खूप अनुभव आलेला आहे. खूप म्हणजे खूप. काय असतं ना, काही लोकांना सवय असते जिथं खायचं आणि तिथंच घाण करायची. असो, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. त्यामुळे आपल्या ज्या प्रायव्हेट गोष्टी असतात ते प्रायव्हेटच ठेवा. लोक त्याचं भांडवल करतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आता या नाश्ता करायला. तर आपला भाजीपाल्याचा बिझनेस आहे, बघू शकता. पोटा पाण्यासाठी तर करावंच लागतं. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये एवढाच बेत होता. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.